नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। अहमदपूर तालुक्यातील मेथी येथे मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा। सविस्तर असे की मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा मानला जाणारा मोहरम सण मोठ्या उत्साहात दिनांक 19 ते 20 मे रोजी गावातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी शांततेत आणि आनंदात साजरा केला। इस्लाम धर्मात मोहरम म्हणजे वर्षारंभ। या दिवशी मोहरम सण सामूहिक पद्धतीने साजरा केला जातो। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मेथी येथे मोहरम निमित्त बांबूपासून ताबूत बनवले जातात। अष्टकोनी आकाराचे व पहिल्यांदा कळस मग पाया या पद्धतीने ताबूत उभारले जातात व त्याची गावभर मिरवणूक काढली जाते। अहमदपूर तालुक्यातील मेथी हे गाव छोटेसे गाव असून 50 वर्षापासून या गावात मोहरम सण आजही साजरा केला जातो। मोहरम निमित्त विविध कला, नाटक, गावभर मिरवणूक काढून करमणूक केली जाते। या गावातील हिंदू आणि मुस्लिम समाजातील नातेवाईक मुंबई, पुणे व इतर गावाहून मोहरम सणासाठी गावात आलेले असतात आणि मोहरम सण साजरा करतात, अशी माहिती गावातील नागरिकांनी आदर्श महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिलेली आहे। असेच ताज्या आणि नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, अहमदपूर, लातूर। शेख जिलानी मोहिद्दीन साहेब, मी राहणार प्रॉपर मेथी गावचा आहे। मला तालुका अहमदपूर आणि जिल्हा लातूर आहे। हा मोहरमाचा सण जे आहे हे मोहरमाच्या महिन्यात अगोदर आमच्या आजा पंजाच्या जमान्यामध्ये होत होतं। त्याच्यानंतर आमच्या वडिलांच्या हातात हे पूर्ण मजमा गेला। आमचे आजी जे होते त्यांचं ध्यान झालं, ध्यानच्या नंतर आमच्या वडिलांच्या हातात आलं आहे। मग हे वडिलांनी ही परंपरा कमीत कमी 50 वर्षे चालवली। आता वडील माझे आज बी हयात आहे, त्यांना होईना झाले, ते सुधारणा झाले त्यांना। हा जे मोहरमाचा कार्यक्रम आहे मग ते वडिलांनी माझ्याकडे सोपवलं। आता मी हे कार्यक्रम अंदाजे 15 वर्षापासून मी हा कार्यक्रम सण साजरा करत आहे। आणि हा वैशिष्ट्य म्हणजे ह्या गावामध्ये पहिले बी मोहरम होत होते आणि आता बी होतात। मग हा जे मोहरमाचा सण आहे आमचा हे चिकटणा आणि मेथी हे लातूर जिल्ह्यामध्ये 2च गाव आहेत जे की आकिदीला मोहरम होतात आमचे। हे आकिदीला होण्याचे कारण हे आहे की पावसाळ्यामध्ये बाहेरगावचे लोक येत होते, ते पावसामुळे काही कारणामुळे त्यांना येणं होत नव्हतं, पावसा पाण्याचं ते येत नव्हते। आणि हे दोन्ही गावचे डोले असे आहेत की हे पावणारे देवस्थान आहेत दोन्ही।